तर नमस्कार पब्लिक, जय शिवराय. परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे म्हणल्यावर आपण कसं 5:15ला आवरायला चालू केलं. मस्तपैकी आवरून आपण निघालो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला. तर सकाळ सकाळ सूर्यदेवताचं पण दर्शन झालं. मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. तेवढ्यात आपली मेट्रो वगैरे आली. त्यानंतर निघालो आपण डायरेक्ट अथर्वच्या रूमवर, कारण अथर्व पण आपल्यासोबत दर्शनाला येणार होता. अथर्वच्या रूमवर गेल्या गेल्या अथर्वने दिला आपल्याला खायला पेरू पेरू वगैरे खाल्ला. त्यानंतर आपण निघालो दर्शनाला. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठी नवीन वर्षात सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चलो. अथर्व आणि मी एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन निघालो मस्तपैकी गणपतीच्या दर्शनाला. दर्शनाला जाता जाता अथर्व म्हणला हिंदू नववर्ष म्हणजे काय. तर त्याला म्हणलं हिंदू नववर्ष म्हणजे काय की चैत्र महिन्यात शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. या सणा दिवशी काय होतंय, वसंत ऋतूची सुरुवात होते. म्हणजे झाडाला पालवी फुटणे, फुले उमलतात, तसेच शेतीमध्ये नवीन पिकांची सुरुवात केली जाते. मी आणि अथर्व एकमेकांना गुढीपाडव्याची माहिती सांगत सांगत पोचलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात. तिथं गेल्या गेल्या बघतो तर काय सगळीकडे कशी सजावट एकच नंबर केली. त्यात अजून ढोल ताशे वगैरे लावलेले. नंतर गणपती पाशी गेलो तर बघितलं तिथं जाऊन तर गुढीपाडव्याचे वगैरे आपल्या इकडे कसं गुढी वगैरे उभा करते त्यामुळे गुढीचे वगैरे कलाकृती तिथं सादर केल्या. नंतर म्हणलं चला दर्शन घेऊया. दर्शन वगैरे घेतलं मस्तपैकी दगडूशेठ गणपतीचं. त्यानंतर आपण आलो बाहेर. बाहेर आल्यावर आपल्याला भेटले एक दादा. दादा यूट्यूब क्रिएटर तसेच इंस्टाग्राम रील क्रिएटर पण आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं थोडीफार माहिती घेतली. तेवढ्यात त्यांचा कॅमेरा बघावं म्हणलं कसं आहे. कॅमेरा वगैरे बघितला. त्यानंतर आपल्याला भेटला तिथे नंदी बैलाचं वगैरे दर्शन घेतलं. तर पब्लिक उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण उद्याचा ब्लॉग खरंच खास असणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.